हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रियंका जाधव स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग थोडासा खास आहे. मी आज इडली सांबारची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वात अगोदर मी सांबार कशी बनवते ना, मी तुम्हाला दाखवणार आहे. सांबार बनवण्यासाठी मी ते 4-5 लसणाच्या पाकळ्या, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रकीचा तुकडा आणि कांदा कापून घेतलेला आहे. हे सर्व मी पॅनमध्ये टाकून त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे. मसाला असा छान असा हलवून घेत आहे. मसाला हलवून झाला की त्याच्यामध्ये खोबरं ॲड करायचं आहे. खोबरं ॲड करून नंतर छान असं 2 मिनिटे हलवून घ्यायचं आहे. वरून कोथिंबीर टाकून थोडंसं 2 मिनिटे परत हलवून घ्यायचं आहे आणि मसाला गार व्हायला प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे. प्लेटमध्ये मसाला गार झाला की मस्त असं मिक्सरच्या भांड्यामध्ये डबल थोडीशी कोथिंबीर टाकून मसाला भाजलेला टाकायचा आणि मस्त असा मसाला छानपैकी वाटून घ्यायचा. आता इथे मी तुरीचं वरण घातलेलं आहे. तुम्ही मुगाच्या डाळीचं पण घालू शकता. इथे हळद आणि मीठ टाकून मी चांगलं फेटून घेतले वरणाला. पाणी गरम करायला ठेवलं होतं पातेल्यामध्ये. तर मस्त असं जेवढं पाणी लागेल ना आपल्याला सांबारला तेवढंच टाकायचं आहे आणि छान फेटून घ्यायचं आहे. आता सांबार बनवायला घेऊया. कढईमध्ये 2-3 पळी तेल टाकलं आहे आणि मसाला मिक्सरमध्ये वाटला तो कढईमध्ये तेलामध्ये टाकून द्यायचा. आता छान असा लालसर मसाला भाजला की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. धना पावडर, हळद, लाल तिखट आणि मेन म्हणजे आपला सुहाणा सांबार मसाला मी इथे टाकलेला आहे. तर मस्त असा सांबार टाकून हलवून घ्यायचं आहे छान असं तरी येईपर्यंत. मस्त अशी सांबारला तरी आली आहे आपल्या. बघा किती सुरेख रंग पण आला. मस्त तुरीचं वरण याच्यामध्ये टाकून देऊया. सांबारला छान असं हलवून घ्यायचं आणि उकळी आली की कोथिंबीर टाकून हलवून घ्यायचं. तयार आहे मस्त असं सांबार. एकदा नक्की ट्राय करा. खूप मस्त आणि अप्रतिम होतं हे सांबार. आता इथे इडली पण तयार आहे माझी. मस्त अशी मऊ लुसलुसीत इडली झालेली आहे माझी. जर आजचा ब्लॉग आवडला असेल चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, मेन म्हणजे खात राहा.